या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजन अन्नपूर्णा आणि सदानंद यांच्या जवळ बसलेला असतो आणि त्याच्या मनातील अनेक गोष्टी तो त्या दोघांना सांगत असतो। तो म्हणत असतो की आई बाबा, आपल्या रिसॉर्टचं काम आता सुरू झालं आहे आणि तुम्ही मला आपल्या गावातील त्या ज्या मंदिराबद्दल सांगितलं होतं ना, त्या मंदिरामध्ये सुद्धा मी जाऊन आलो। त्या दिवशी योगायोगाने गौरीचा वाढदिवस होता म्हणून मी तिच्या नावाने पूजाही केली आणि हे ऐकून अन्नपूर्णाला आणि सदानंदाला खूप आनंद होतो। त्याच वेळी कमळी तिथे येते आणि ती देखील राजनचं बोलणं ऐकू लागते। तर राजन म्हणत असतो की आई बाबा, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या थोरल्या नातीची आणि माझ्या गौरीची खूप आठवण येते, मी मात्र नेहमी त्या दोघींचा विषय टाळतो, पण खरं तर असं काही नाहीये, मला सुद्धा त्या दोघींची खूप आठवण येते। असं वाटतं की निदान एकदा तरी त्यांना बघावं, प्रेमाने जवळ घ्यावं, त्यांची विचारपूस करावी, पण कसं आहे ना, मी माझं मन कोणाजवळच व्यक्त करू शकत नाही। तुम्हाला काही सांगायला यावं तर असं वाटतं की तुम्ही उगाच माझी काळजी करत बसाल, पण आज मला माझ्या मनातील सगळं काही तुम्हाला सांगावंसं वाटलं। आणि राजनचं ते बोलणं ऐकून अन्नपूर्णा मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते। राजन म्हणत असतो की आई बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस त्या दोघीजणी पुन्हा एकदा आपल्याला भेटतील। आणि त्यावेळी कमळी मनाशी म्हणत असते की राजन काकांचं त्यांच्या थोरल्या मुलीवर किती प्रेम आहे, ते जशी तिची वाट बघतायत तसेच माझे बाबासुद्धा माझी वाट बघत असतील का, माझ्याबद्दल विचार करत असतील का। आणि मग ती देवीकडे प्रार्थना करते की देवी आई, लवकरात लवकर राजन काकांना त्यांची मुलगी भेटू दे। आणि त्याचवेळी सदानंदचं कमळीकडे लक्ष जातं, तो अन्नपूर्णाला इशारा करतो आणि मग अन्नपूर्णा तिला आतमध्ये बोलावून घेते। कमळी आनंदाने तिला सांगू लागते की आजी, हे बघा, मी आमच्या गावावरून आजोबांसाठी तेल आणलं आहे, आता जर आपण या तेलाने त्यांच्या पायाची मसाज केली ना तर त्यांना लवकरच बरं वाटेल। आणि हे ऐकून त्या तिघांनाही खूप आनंद होतो। अन्नपूर्णा विचारते की खरंच या तेलाने फरक पडेल का गं? तर कमळी हसून म्हणते, हो आजी, आमच्या गावाकडे ना खूप जणांना या तेलाने फरक पडलाय, आजोबांना सुद्धा नक्की फरक पडेल, तुम्ही बघाच हलगीच्या तालावर आजोबा कसे नाचतायत ते। आणि ते ऐकून सगळ्यांना हसू येतं। आणि मग त्यानंतर राजन त्याच्या कामासाठी जातो तर कमळी लगेच आजोबांच्या पायाला तेल लावून द्यायला बसते। दुसरीकडे बंड्या गावी परत आलेला असतो आणि मग तो सरूकडे जात तिला विचारतो की काय ग सरू काकी, तू इथे का बसलीस? तर त्याला पाहून सरूला खूप आनंद होतो। ती विचारते की बंड्या, ते सगळं जाऊ दे, मला सांग माझी कमळी कशी आहे, तुझी आणि तिची भेट झाली ना रे? तर बंड्या म्हणत असतो की अगं काय हे काकी, आधी माझ्याकडे नीट बघ तरी, बघ मी कसा हिरोसारखा दिसतोय। आणि ते ऐकून सरूला हसू येतं आणि मग बंड्या तिला सांगू लागतो की तू काही काळजी करू नको, आपल्या दोन्हीही मुली एकदम आनंदात आहे, अगं त्यांचं किती मोठं हॉस्टेल आहे म्हणून सांगू। आणि मग तो कमळीची आणि निंगीची सगळी ख्याली खुशाली सरूला सांगतो। त्या दोघीजणी तिथे सुखरूप आहेत, व्यवस्थित राहत आहेत, त्यांचा अभ्यासही सुरळीत सुरू आहे। हे ऐकून सरूचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो। तर बंड्या म्हणत असतो की काकी, अगं तू सुद्धा माझ्यासोबत यायला हवं होतं। तर सरू म्हणते, नको रे बाबा, जर मी आले असते ना तर मी कमळीला परत घरीच घेऊन आले असते, त्यापेक्षा तिला तिथेच राहू दे, आपल्या पोरी सुखात आहेत ना। हे ऐकून खूप बरं वाटलं, सगळं काही आता त्यांच्या मनाप्रमाणे घडायला हवं। आणि मग ती देवाकडे कमळीसाठी आणि निंगीसाठी प्रार्थना करते। तर दुसरीकडे नयनताराच्या घरी एक बाई आलेली असते, ती काही मुलींचे फोटो नयनताराला दाखवते आणि म्हणते की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऋषी सरांसाठी तुमच्या स्टेटसला शोभणाऱ्या काही मुलींचे फोटो आणि बायोडेटा आणलेला आहे, आता तुम्ही यातून एखादी मुलगी पसंत करा। आणि मग नयनतारा त्या मुलींचे फोटो पाहू लागते, त्यातील एक मुलगी तिला आणि त्याचसोबत तिच्या नवऱ्याला आणि त्या रोहितला देखील आवडते। नयनतारा तर म्हणत असते की मुलगी एकदम आपल्या स्टेटसला शोभणारी आहे आणि आपली तिच्या घराण्यासोबत सोयरीकसुद्धा उत्तम होईल। पण त्याचवेळी रोहित असं म्हणतो की हो आई, पण आपण आधी एकदा ऋषीसोबत बोलून घेऊयात। आणि त्यावेळी नयनतारा म्हणते की ठीक आहे, आणि मग ती त्या बाईंना सांगते की एकदा मी माझ्या मुलासोबत बोलते आणि मग आपण पुढची बोलणी करूयात। आणि मग त्या बाई तेथून निघून जातात। पण मग त्यानंतर ही नयनतारा रोहितवर खूप चिडते आणि त्याला विचारते की तू असं का बोलला की एकदा आपल्याला ऋषीसोबत बोलावं लागेल। तर रोहित म्हणतो की आई, मग आपल्याला त्याच्या संमतीची गरज आहे ना, त्याला न सांगता त्याचं लग्न आपण असं परस्पर तर नाही ना ठरवू शकत। पण नयनतारा म्हणते की तुला काय वाटतं, तो काय आपल्या शब्दाबाहेर आहे का?
तुझ्या बाबतीत काय घडलंय ते मी अजून विसरलेली नाही आहे, त्यामुळे मी ऋषीच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. आता या घरातली दुसरी सून फक्त आणि फक्त माझ्या आवडीची आणि आपल्या स्टेटसचीच येणार. आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात. राधिका तर घाबरूनच मनाशी म्हणत असते की आता ऋषीला लवकरात लवकर या सगळ्याबद्दल सांगायला हवं, कारण त्याच्या मनात कमळीने घर केलं आहे. पण जर आईंनी लग्नाची बोलणी सुरू केली ना तर मग काहीच होऊ शकत नाही. दुसरीकडे कमळी सदानंद आजोबांच्या पायांना छान मालिश करून देत असते आणि त्यांना सांगतही असते की आजोबा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला लवकर बरं वाटेल. त्याचवेळी राजन तिथे येतो आणि तो कौतुकाने कमळीकडे पाहत असतो. तर अन्नपूर्णाचं त्याच्याकडे लक्ष जाताना ती त्याला विचारते की काय रे, काय झालं. तर राजन हसून म्हणतो की आई माहीत नाही का, पण जेव्हा जेव्हा मी या मुलीला पाहतो ना गं तेव्हा तेव्हा मला माझ्या मोठ्या मुलीची आठवण येते. हिच्याकडे बघून असं वाटतं की माझ्या गौरीने माझ्या मुलीवर सुद्धा अगदी असेच संस्कार केले असतील. आणि तुला माहिती आहे का, कधी कधी मला हिच्यामध्ये गौरीची झलक दिसते. असं वाटतं की कमळी नाही तर माझी गौरी बोलते. आणि हे ऐकून अन्नपूर्णाला देखील आश्चर्य वाटतं. ते दोघेजण कौतुकानेच कमळीकडे पाहत असतात. त्यानंतर आपण पाहतो की रात्री नायशा अभ्यास करता करता झोपी गेलेली असते. राधिका तिला उठवते आणि पुन्हा अभ्यास करायला सांगते. त्याचवेळी ऋषी घरी येतो. राधिका त्याला म्हणते की प्लीज माझ्यासोबत आतमध्ये चल, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. पण तितक्यात नयनतारा ऋषीला हाक मारते, त्यामुळे मग त्याला तिच्या खोलीत जावं लागतं. आणि मग जेव्हा ऋषी तिथे येतो तेव्हा नयनतारा लगेच त्याच्या हातामध्ये काही मुलींचे फोटो ठेवते आणि म्हणते की हे बघ, या आहेत आपल्या स्टेटसला शोभणाऱ्या मुली. आता तू यांमधील एक मुलगी चूज कर आणि मला सांग, आपण लवकरात लवकर तुझं आणि तिचं लग्न लावून देऊ. आणि हे ऐकून ऋषीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तो म्हणत असतो की अगाई हे काय बोलतेस, तुम्ही लग्नाचा वगैरे विचारही केलेला नाही आहे. तर नयनतारा हसतच म्हणते की हो, मला माहिती आहे तू लग्नाचा विचार केलेला नाही आहे आणि मी खरंच यामुळे ना खूप खुश आहे, कारण मला माहिती आहे तू माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. पण आता लग्नाचा विचार करायला हवा, त्यामुळे आता तू यामधील एखादी मुलगी पसंत कर. आणि ते ऐकून ऋषी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघ आई, मला आत्ता लग्न करायचं नाही आहे. पण ती नयनतारा काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की ऋषी, खरं तर ना मला तुझं कौतुक आहे, कारण मला माहिती आहे तुझ्या कॉलेजमधील अनेक कलिग्ज, अनेक स्टुडंट्ससुद्धा तुझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे. पण तू त्या सगळ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. मात्र आता आपल्याला तुझ्या लग्नाचा निर्णय घ्यावाच लागेल. आणि हे ऐकून ऋषीला तर काय बोलावं ते सुचत नाही. तो रागातच रूममधून बाहेर पडतो. त्यानंतर तो जातो राधिकाकडे. राधिका म्हणत असते की हे बघ ऋषी, तुला लवकरात लवकर काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल. तर ऋषी म्हणतो की अगं वहिनी, पण मला इतक्यात लग्न करायचंच नाही आहे ना. पण त्यावेळी राधिका म्हणते की हे बघ ऋषी, मला असं वाटतं की तू एकदा कमळीचा विचार करावा. अरे ती खरंच खूप गोड मुलगी आहे, तिच्यासारखी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. आणि ते ऐकून ऋषीला धक्काच बसतो. तो म्हणतो की अगं वहिनी, हे काय बोलतेस तू, मी कमळीच्या बाबतीत कधीच असा विचार करू शकत नाही. हे बघ, मला तिचं कौतुक आहे, तिच्याबद्दल आपुलकीही आहे, पण याचा अर्थ असा नाही की माझं तिच्यावर प्रेम आहे. आमच्यात फक्त एक चांगली मैत्री आहे. मात्र राधिका असं म्हणत असते की अरे शेवटपर्यंत फक्त मैत्रीच टिकते, प्रेम तर काय, ते तर कमी होत जातं. त्यामुळे मला असं वाटतं की तू लग्नासाठी कमळीचा विचार करावा. पण ऋषी या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतो. त्यामुळे राधिका म्हणते की ठीक आहे, मग तुला आईने जे फोटो दिलेत ना त्यातील एखाद्या मुलीला पसंत कर आणि लग्न कर. आणि ती रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे ऋषी डोक्यालाच हात लावतो. तो म्हणत असतो की यांचं नेमकं चाललंय तरी काय. एकीकडे ही आई माझ्यावर असे बॉम्ब टाकते आणि दुसरीकडे ही वहिनी अशा जोड्या जुळवत बसली आहे. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा कमळीला सांगत असते की आता तू आणि निंगी राजांसोबतच हॉस्टेलवर जा, कारण खूप उशीर झाला आहे. तुमची सायकल मी सकाळी हॉस्टेलवर पाठवून देईल. आणि मग त्यावर या दोघीही हो म्हणतात. मग अन्नपूर्णा राजनला बाहेर बोलावते आणि मग राजन कमळीला आणि निंगीला हॉस्टेलवर सोडण्यासाठी जातो. पण हे सगळं रागिनी, कामिनी आणि ती अनिकावरून बघत असतात. अनिका तर खूप रडत असते. आणि मग जेव्हा अन्नपूर्णा तिच्या रूममध्ये जाते तेव्हा ही कामिनी म्हणू लागते की आता मी सुद्धा बघतेच या वहिनीचं आणि या कमळीचं नातं कुठपर्यंत टिकतं ते. नाही ना या दोघींना मी एकमेकींपासून वेगळं केलं तर माझंही नाव कामिनी नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऋषी त्याच्या वडिलांसोबत बोलण्यासाठी जातो. तो म्हणत असतो की बाबा, मला लगेच लग्न नाही रे करायचं, पण आई बघ ना किती जबरदस्ती करते.
तुला तर माहिती आहे ना, आत्तापर्यंत कधीच आम्हाला एकमेकांचे विचार पटलेले नाही आहेत. मात्र नेहमी तिच्यासाठी मी ॲडजस्टमेंट करत आलो आहे. मला आर्ट्स करायचं होतं, पण तिच्यामुळे मी MBA केलं. मला बिझनेसमध्ये काही इंटरेस्ट नाही, पण फक्त तिच्यामुळे मला नाईलाजाने मदत करावी लागते. आणि आता ती सांगते म्हणून मी लग्न करावं का? प्लीज, मला हे ना मान्यच नाही आहे. तर दुसरीकडे अनिका खूप चिडचिड करत असते. ती रागिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अनिका तिच्यावरच ओरडते. आणि त्यावेळी कामिनी अनिकाची बाजू घेते आणि रागिनीला शांत बसायला सांगते. तर दुसरीकडे ऋषी त्याच्या बाबाला म्हणत असतो की प्लीज एकदा तू आईसोबत बोल, तिला समजाव. मात्र ऋषीचा बाबा स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणत असतो की हे बघ नयनतारा माझं काही ऐकणार नाही, आणि मला सांग तुला कोणी आवडतंय का? तर ऋषी म्हणतो की नाही रे बाबा, तसं काही नाही आहे, पण मला आत्ता लग्नच करायचं नाही. मात्र त्यावेळी त्याचे वडील असं म्हणतात की हे बघ ऋषी, तू जर आत्ता नयनताराच्या विरोधात गेला ना, तर घरात उगाच वाद होतील. तिने रोहितवर आणि आपल्या प्राजक्तावर जितकी जबरदस्ती केली ना, तितकी तुझ्यावर तर अजूनपर्यंत केलेली नाही आहे. त्यामुळे तू तिच्या विरोधात जाऊ नको. एखादी मुलगी पसंत कर आणि लग्न करून टाक. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून ऋषीला तर मग काय करावं तेच सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.